आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने सुरू केलेल्या कॉमन मॅन चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत। आजची आपली सभा रद्द झालेली असली तरी काही काळजी करायचं कारण नाही। 15 तारखेला मोदी साहेब येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर या महाराष्ट्रातले नवनिर्माणवाले सगळे येणार आहेत। आणखीन कोण कोण येणार आहेत? बाळासाहेबांच्या भाषेत व्यंगचित्र मी आता पाठवणारच आहे, त्याच्या भाषेत सांगायचं। बाळासाहेबांच्या भाषेत मी बोलत नाही, बाळासाहेबांच्या भाषेत ते सगळे एडझवे आहेत आणि हे आता येऊन काय बोलणार आहेत। एका अक्कलशून्य आमदारांनी मला एक पत्र पाठवलेलं आहे, ते म्हणजे असं आहे की असोसिएट ऑफ सुन्नी मुस्लिम समाज, हे कुठलेही असोसिएट सुन्नी समाजाची आहे, मुस्लिमामध्ये एका समाजाची आहे। आणि त्यांनी पत्र पाठवलेलं आहे ते फोटोशॉप आहे, ते काय कोणी काढले, त्याच्यावर खाली सही नाही, त्याच्यावर मोबाईल नंबर आहेत। मग त्या मोबाईल नंबरवर तुमच्या विश्वगुरूंनी चौकशी करावं, आम्हाला त्याची काळजी नाही। पण अशा प्रकारे जे काय कोण करू शकतं, हे राज ठाकरे साहेब करू शकतात। आणि जर कोणाला जर काय करायचं असेल चौकशी बिकशी आमदारांना, आमदार साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगावं की बाबा मी गणपत गायकवाडांचं प्रकरण उठवलं होतं, मग गणपत गायकवाडांनी जे करोडो रुपये सांगितले मुख्यमंत्र्यांनी खाल्लेले, तर मुख्यमंत्री पण असणार तिथे स्टेजवर, मोदी पण असणार, मग त्याची चौकशी करायला नको का? हा प्रश्न नाही आहे का? हा मोठा प्रश्न नाही का? मग मुद्दे जर नाही आहेत तर तुमच्याकडे पण नाही आहेत, असलेले मुद्दे उठवत नाही, ही चौकशी कोण करणार? निर्लज्जपणा आता सोडून द्या आणि नीट व्यवस्थित चौकशी करा। आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, कुठेही उबाटा बिबाटा केलेला नाही, नुसताच बोबाटा करू नका। त्यांनी स्पष्ट एका पक्षाचं नाव घेतले। आमची इंडिया आघाडी आहे, आघाडी तर तुम्ही गेली BJPने आणि त्याच्यात तुम्ही घुसले। आता कसे घुसले ते तुमचं तुम्ही बघा, काय प्रश्न सोडवलेत, काय सोडवणार आहेत ते काय बोलत नाहीत। आणि तिकडे या तुमची जशी आहे या मोठी आघाडी आहे विश्वगुरूच्या बरोबर, आमची आपली छोटी आहे। आणि मग त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार गट असे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत। विचार सगळ्यांचे डिफरन्स आहे, पण त्या फतव्यामध्ये एकाच पक्षाचं नाव घेतलं आहे की त्यांना आपण मदत करायची आहे। कुठेही इंडिया आघाडीचे घेतलं नाही। मग उबाटाचा काय संबंध? नुसतं आपलं उबाटा उबाटा उबाटा, उठ बशा उबाटा, उठ बशा उबाटा, दुसरं काही दिसत नाही। आता काय करणार राज ठाकरे? त्या बैठकीमध्ये, त्या जाहीर सभेमध्ये त्यांना मोदींनाच मुद्दे नाहीत, मोदींबरोबर राज ठाकरेंनाही मुद्दे नाहीत, त्यांचा बेडा पार झालेला आहे। मग नुसती भाषण करायची, या निवडणुकीला मुद्देच नाही। अहो मुद्दे नाहीत, ते लोकांना माहिती आहे। तुमचे कुठे मुद्दे? तर आता हा फतवा दाखवणार बघा। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना कोणाचा पाठिंबा आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला पाठिंबा बिठिंबा कोणाचा आहे किंवा नाही आहे ते या फतव्यामध्ये, फतवा नाहीच आहे, एका असोसिएशनचं हे पत्र आहे। आणि त्याप्रमाणे म्हणून नुसतंच आपलं उबाटा करू नका। तुमचे 12 वाजलेत, एवढंच सांगा की आम्ही हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना देऊन भाषण चालू कराय। माझी एवढीच मागणी आहे ना, कधीपासून मी बोंबलतोय, मग ते करा की। नुसतं उबाटा कशाला करत बसले? तुम्ही उठबशा घालता ते बघा, लोटांगण काय घातलं तिथे 14 तास बसून काय केलं ते काय सांगत नाही, इथे आल्यावर काय झालं ते सांगत नाही, बिनशर्त पाठिंबा। आणि हे असे धंदे म्हणजे
हिंदू जे लोक आहेत, जे मतदार आहेत, त्यांना असं दाखवायचं की मुस्लिम राष्ट्राचं या लोकांना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समर्थन आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, केंद्रात जर तुमचा विश्वगुरू आहे पंतप्रधान, मग हे जे काय चाललेलं आहे त्याचा बंदोबस्त काय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी करायचा की विश्वगुरू मोदींनी करायचा? मग आता सांगा की मोदींना हे असं कसे लेटर देतात आणि असे कसे मदत करतात? थांबवत का नाही? मग ते करा ना, नुसतेच उबाटा करू नका आणि बोंबळा मारू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.